जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुमची गडगडणाऱ्या नभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शंभू राजा. या गाण्याने सुरुवात करून सैनिक समाज पार्टीने आज महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. सैनिक समाज पार्टीने हा ध्यास घेतला आहे की पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र कायम करायचा आहे, निश्चित कायम करायचा आहे. कारण सैनिक समाज पार्टीमध्ये असलेले शूरवीर धैर्यवान तरुण नागरिक सामील झालेले आहेत आणि सर्वांची अपेक्षा आहे महाराष्ट्राचं वैभव पुन्हा प्रस्थापित करायचं आहे. त्यासाठी राजकारण स्वच्छ करायची गरज आहे. थॉटफुल समाज जमा करायचा आहे, थॉटफुल नागरिक जमा होत आहेत. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे आंदोलन आहे, बौद्धिक आंदोलन आहे. आणि या आंदोलनाचा दिशा एकमेव दिशा आहे की फक्त आणि फक्त राजकारण करणं गरजेचं आहे. कारण सज्जन नागरिकांना, देशभक्त नागरिकांना, इमानदार नागरिकांना आमदार खासदार मंत्री केल्याशिवाय महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त होणार नाही याची खात्री झालेली आहे. म्हणून आजचा दिवस हा शुभदिन आहे, महाराष्ट्र दिन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी मिळवलेलं वैभव, देश पातळीवर महाराष्ट्राचा केलेला उद गौरव आणि अटकेपार झेंडे लावलेल्या या महाराष्ट्राला पुन्हा त्याच स्थितीमध्ये न्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी अडगळ असलेली भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे, वंशवादी प्रवृत्तीचे आणि गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना आमदार खासदार मंत्री होऊ द्यायचं नाही. त्यांच्या जाग्यावर महाराष्ट्रातील तमाम सज्जन जनतेचे, सुजाण जनतेचे, सुशिक्षित जनतेचे आमदार खासदार मंत्री करायचे आहेत, जेणेकरून महाराष्ट्र पुन्हा आपल्या गतवैभवाला प्राप्त करू शकतो. यासाठी आजच जनतेने, महाराष्ट्रातील सज्जन जनतेने सैनिक समाज पार्टीवर बरोबर येण्याचा दृढ निश्चय केला आहे. म्हणून जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.